तर त्यांना प्रायोरिटी देण्यात यावी, म्हणजे इन मेडिकल कॉलेज ऑल्सो. पण आता काय झालं, हे कॉलेज आगीच्या नावावर बंद करून 4 वर्षापासून हे लोक शोधाशोधीमध्ये आहेत की ह्याला विकून टाका. हे कामगार हॉस्पिटल आपल्याला मी जे माहिती देतो की डेली 2000 ओपीडी मध्ये यायचे पेशंट, 2000 500 बेड हॉस्पिटल. याच्यामध्ये पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एक्सरे, सीटी, एमआरआय, ऑपरेशन थिएटर सर्व सुविधा होतात आणि आयसीयू, आयसीसी हे तर सगळे होतात. 750 कर्मचारी होते, 250 डॉक्टर होते, सगळ्यांना ट्रान्सफर करण्यात आलं. आता हे हॉस्पिटल 4 वर्षापासून बंद आहे. तुम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये सध्या एक एम्प्लॉई ठेवलेला आहे. कारण काय, आग लागली आणि आता आम्ही काही करू शकत नाही, कोणी एम्प्लॉई नाही यांच्याकडे. सगळे एम्प्लॉई कुठे ट्रान्सफर केला, कांदिवली हॉस्पिटल, कोल्हापूर आणि पुणे, म्हणजे तिथून कोणी दररोज येऊ शकत पण नाही, ही अवस्था आहे. पण ह्याच्या मेन टार्गेट जे गव्हर्नमेंटचं आहे, जे मी आपल्याकडून शेअर करण्या इच्छितो आणि आय वॉन्ट युअर कॉपरेशन फॉर दिस कॅम्पेन. तिथला संपूर्ण एमआयडीसी परिसरामध्ये हजारो कामगार माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की शर्मा साहेब आप इसके लिए कुछ करिए. आय टोल्ड, मी त्याला विचारलं की मी काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं जसं तुम्ही चिराई कॉलेज वाचवलं तसं ह्याच्यासाठी पण काय करा, नाहीतर हा अडाणीच्या हातात गेलेला आहे. आय वॉज शॉक्ड की अडाणीच्या हातात कशासाठी. तर त्या लोकांनी मला सांगायला सुरुवात केली की ते विजिट होत आहे, तुम्हाला माहित आहे का. मी सांगितलं मला माहित आहे कारण मी महाराष्ट्राचं काम देतो. त्यांनी सांगितलं हे 5 लाख 12 एकर जमीन आहे, 5 लाख फूट, 5 लाख फूट FSI 5, 25 लाख स्क्वेअर फीट FSI, 20,000 मल्टिप्लाय केलं तर 5,000 कोटी. अडाणींनी हॉस्पिटल जर हातात घेतलं तर 10 कोटी पण त्याला खर्च करायची गरज नाहीये. आणि हे गव्हर्नमेंट पब्लिक इंटरेस्ट. उद्या कोणी कामगार तिथे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकणार. हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे चालू आहे याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी फुल प्लॅन केलेला आहे. असं तिथे हजारो लाखो कामगारांमध्ये 8 लाख एम्प्लॉई आहे. 8 लाख मध्ये 2000 कर्मचारी तर मला पर्सनली भेटलेले आहे एम्प्लॉई, आणि लाखो कामगार आजूबाजूच्या एमआयडीसी, बरोबर इंडस्ट्रियल, साकीनाका, हे सगळे 8 लाख कामगार आहेत जे ह्याच्यावर डिपेंड आहेत. 500 बेड हॉस्पिटल. सगळ्यांमध्ये एकच चर्चा की अडाणीच्या हातात गेला, अडाणीच्या हातात गेला. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला, मी वारंवार मिनिस्टर भूपेंद्र यादव, रामेश्वर तेली सगळ्यांना कोऑर्डिनेट करत आहे की हॉस्पिटल लवकर चालू, आजकल आजकल आजकल. पण हॉस्पिटल चालू नाही होणार पण नाही, कारण ह्यांना द्यायच्या अडाणीच्या हातात. आणि हे मी आपल्या वतीने सेंट्रल गव्हर्नमेंटला वॉर्निंग देऊ इच्छितो. मी पत्र सुद्धा पाठवलेलं आहे की जर 1 महिन्याच्या आत तुम्ही हे नाही चालू केलं तर तीव्र आंदोलन होईल कामगारांच्या. सेकंड इश्यू हे तुम्ही क्लेरिफाय करा की हे हॉस्पिटल गव्हर्नमेंटनी चालवायला पाहिजे, कारण प्रत्येक एम्प्लॉईच्या पगारातून महाराष्ट्र 45 लाख एम्प्लॉईज आहेत महाराष्ट्रामध्ये, 800 रुपये प्रत्येक एम्प्लॉईच्या पगारातून जातो आणि तिथून एक खर्च होतो. मेहरबानी गव्हर्नमेंट करत नाही आणि अडाणीला तुम्ही देणार नाही. आणि गौतम अडाणींनी सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे की त्यांनी हे कामगार हॉस्पिटल, गरिबांचे हॉस्पिटल त्यांनी घेऊ नये. माझी विनंती आहे की जर गव्हर्नमेंटनी नाही मानलं आणि अडाणीच्या हातात दिलं, कारण हे सध्या रोज चालू आहे, 4 वर 15 कोण सगळे एम्प्लॉईजला ट्रान्सफर केलंय. म्हणजे किती बेशरम आहेत की सगळे एम्प्लॉईजला ट्रान्सफर करून टाकलं. 750 250 डॉक्टर, 500 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 250 डॉक्टर. यू एस्टिमेट हाऊ द ट्रीटमेंट ऑफ गोइंग ऑन. म्हणजे एक बेडला, म्हणजे 2 बेडला 1 डॉक्टर. आज 5 स्टार हॉस्पिटलमध्ये सोय, तो सोय कामगार हॉस्पिटल. एवढी चांगली हॉस्पिटल होती जवाहरलाल नेहरूची दूरदृष्टीचा परिणाम होता. पण आज हे लोक व्यावसायिक दृष्टीने सगळे विकायला निघाले आणि पोर्ट, एअरपोर्ट ते तर आहेत, पण दिस इज विल, म्हणजे ह्या विल डिझास्टर इन अंधेरी. हा जे मोठा आंदोलन, तीव्र आंदोलन, हे परवडणार नाही. म्हणून माझी आपल्याकडून विनंती आहे की गव्हर्नमेंट ला वॉर्निंग मी आपल्यातून देतो की यू ऍटलीस्ट स्टार्ट इमिजिएटली द हॉस्पिटल. लवकरात लवकर हे हॉस्पिटल सुरू करण्यात यावं. आणि अडाणीला सुद्धा वॉर्निंग देतो की तुम्ही कामगार हॉस्पिटलवर लक्ष ठेवू नका. जर तुम्ही केलं तर तुमची काय होईल, पब्लिक तोडून टाकेल, म्हणजे सगळे डिमॉलिश करून टाकेल पब्लिक. म्हणजे पेशंटची वाट पाहू नका. हे माझ्या विनंती आहे. आणि हे मोठा मुंबईच्या मला वाटतो हे प्रकरण आहे की 10 कोटी लावून 5,000 कोटीच्या आपल्या पॉकेटमध्ये ठेवणार. म्हणजे 300 कोटी गव्हर्नमेंटनी खर्च केलाय, 250 कोटी कन्स्ट्रक्शन आणि 50 कोटी इक्विपमेंट. आणि गव्हर्नमेंट इतकी नालायक आहे, 300 कोटी खर्च करून विकायला निघाले. हे म्हणजे खूप असं चाललेलं आहे. तर कामगारांनी मला आणून दिलं करून, मी हे असा किती विषय चालत असते, वी डोंट नो. आता तिथे काय एकदम भंगार करून टाकलेला आहे. आता हे सगळे इन्क्वायरी होईल तर कळेल.
म्हणून माझ्या आपल्याकडून विनंती आहे की हे लवकरात लवकर चालू व्हावं, अडाणी बरोबर ट्रान्झॅक्शन रद्द करण्यात यावा आणि जे ठेकेदार किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचे रिस्पॉन्सिबल अधिकारी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. खूप खूप धन्यवाद. आपल्या मनात काही विषय असेल तर आय विल आन्सर. तुम्ही आरोप केला की हे हॉस्पिटल आढळला लेखण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्याबद्दल काही पत्रव्यवहार झालेला आहे का? नाही, हे सगळे कामगार माझ्याकडे आले होते इन लॉट, 100-200 आले होते, कारण तिथे संपूर्ण एमआयडीसी कामगार एरिया आहे. एमआयडीसी, सीफ, मनोर इंडस्ट्रियल, शांतीवली सगळे. तर ते लोक सांगत होते, ते टोल्ड मी की असं प्रकरण आहे, कारण तिथे पॉवर स्टेशन एकदम जंगल सारखा होता कामगार हॉस्पिटलमध्ये. त्या लोकांनी येऊन सगळे साफसफाई केली, त्याला कलर मारलं आणि त्याच्यातून त्या लोकांनी विचारलं, कामगार लोकांनी, ये तो 20 साल से कभी हुआ नहीं, अभी क्या है? बोले नहीं, ये तो अभी ये हम लोग हॉस्पिटल चलाने वाले हैं. कामगारांशी हे विषय झालेला आहे. ऑन रेकॉर्ड आमच्याकडे काही नाहीये, कारण की ऑन रेकॉर्ड हे काही येऊ शकत पण नाही. जेव्हा काही ना काही घडतं तेव्हाच मुद्दा बाहेर येतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही तीव्र आंदोलन करणार, मात्र संदर्भात आधी तुम्ही राज्य सरकारशी काही पत्रव्यवहार किंवा काही बोलणार आहात? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटला मी पत्र लिहिलेलं आहे, कारण हे हॉस्पिटल जे आहे 2008 पर्यंत स्टेट गव्हर्नमेंटकडे होता. 2008 नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनी टेक ओव्हर केलं, कॉर्पोरेशन स्थापन केली. मग आय एम डायरेक्टली कोऑर्डिनेटिंग विथ सेंट्रल गव्हर्नमेंट. कुमार केतकर आपले खासदार जे आहेत, जानेवारीमध्ये हे विषय हाऊसमध्ये जेव्हा होईल ते घेतील. रजनी पाटील खासदार जे आहेत ते भूपेंद्र यादव आणि रामेश्वर तेली मिनिस्टर्स फॉलो करत आहेत, आणि नीरज डांगी MP फ्रॉम राजस्थान, ही इज फॉलोइंग द लेबर अँड स्किल डेव्हलपमेंट कमिटी, की तुम्ही व्हिजिट करा आणि लवकर चालू करा. केवळ हे एकच हॉस्पिटल आहे की अजून काही हॉस्पिटल? अजून माझ्याकडे जी माहिती आली फक्त याची, आणखी हॉस्पिटल माझ्याकडे माहिती आलेली नाही. आय एम टॉकिंग ऑफ एमआयडीसी कामगार हॉस्पिटल, आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट, पण स्टेट गव्हर्नमेंट पण जबाबदार आहे. प्रिन्सिपल सेक्रेटरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट इज द एक्स ऑफिशियो मेंबर इन एसी कॉर्पोरेशन स्टँडिंग कमिटी. जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे त्याच्या तो एक्स ऑफिशियो कमिटी मेंबर आहे, आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही अजूनपर्यंत. मला जे कामगार सांगत होते, मी त्यांना विचारलं की तुम्ही त्याला कोऑर्डिनेट, त्यांनी आम्ही सांगितलं, पण ते सांगतात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पगार मिळतो ना, तुम्हाला नोकरी तुमची सुरक्षित आहे ना, तुम्हाला हे सगळे काय करायचे आहे, असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं. अदानी समूहातील काही वरिष्ठ लोक हॉस्पिटल प्रशासनासोबत संपर्कात आहेत का? माझे भेटी झालेले आहेत का? त्याबद्दल काही माहिती नाही, खूप झालेले आहेत. ते कामगार लोकांनी खूप भेटीगाठी घेतलेल्या आहेत. ते लोक सांगतात 2 महिना 3 महिना, 2 महिना 3 महिना, म्हणून 4 वर्ष निघाले. डिसेंबर 2017 ते जून पर्यंत खूप भेटीगाठी झालेल्या आहेत, खूप भेटीगाठी, पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न निघाला नाही. फर्स्ट थिंग. आणि सेकंड, त्यांनी जे केलं चुकीचं काम, सगळ्यांना ट्रान्सफर करून टाकलं कोल्हापूर, पुणे आणि ते, म्हणजे कोणी चर्चा करायला शिल्लकही राहता कामा नये. आपल्या वरिष्ठांची काय, महाराष्ट्रातल्या वरिष्ठांची आपल्या याबद्दल काय बोलणं झाले का आपल्या पक्षात? हे MP नाव मी घेतलं ना, कुमार केतकर, रजनी पाटील, हे सगळे कामात लागलेले आहेत. अँड आय विल डेंजर ऑन, म्हणजे ऍट एनी कॉस्ट आय विल डेंजर ऑन. म्हणजे याचं आंदोलन कसं होईल त्याला अपेक्षा ते बाहेर आहे. मग त्यालाच तर कळली की कोण त्याच्या बरोबर भिडलं. सर हिंदी में हाँ बोलिए. सर हिंदी में बताइए कि ESI का जो हॉस्पिटल चलता था हाँ. ये कब से बंद है और क्या वजह है और किसके हाथ में जाता है? अच्छा, फिर से हिंदी में हिंदी में बताइए. अच्छा, हाँ ठीक है. पत्रकार मित्रों, ये कामगार हॉस्पिटल जवाहरलाल नेहरू जी ने सन 52 में उनकी एक खोज थी, एम्प्लॉइज स्टेट इंश्योरेंस स्कीम इन 1952. उसके तहत 1977 में ये कामगार हॉस्पिटल एमआईडीसी में स्थापना हुई, जो कि 2008 तक स्टेट गवर्नमेंट ने इसकी देखभाल किया. 2008 में एम्प्लॉइज सर्विस इंश्योरेंस कॉर्पोरेशन बनी, और उसके तहत ये हॉस्पिटल पूरे महाराष्ट्र का नंबर 1 हॉस्पिटल का कामगार होता. 45 लाख बीमा धारक थे, और ये ऐसा हॉस्पिटल था जहां पे लाख रुपया लगे, 10 लाख लगे, 5 लाख लगे. एक बार कर्मचारी एडमिट हो गया तो 20 लाख भी लगे, पूरा खर्चा सरकार करती थी. उसको एक दवाई भी लेना नहीं पड़ता था, खाना भी नहीं, दूध भी सारी. ऐसा मॉडल हॉस्पिटल महाराष्ट्र का नंबर 1 का था. उसके बाद में 2017 में जो आग लगी, आग लगने के बाद यह हॉस्पिटल बंद हो गई. बंद होने के बाद 250 करोड़ रुपया कंस्ट्रक्शन पे खर्चा हुआ, 50 करोड़ रुपया इक्विपमेंट पे, 300 करोड़ रुपया खर्च होने के बाद आज तक चालू नहीं हुआ. वहां के जो एम्प्लॉइज है बार बार संपर्क कर रहे हैं, कामगार जो क्षेत्र के एमआईडीसी पूरा एरिया आपको मालूम है कामगार बैठ है, वर्कर्स बैठ है, तो उनको ट्रीटमेंट कुछ भी था. तो नंबर 1 हॉस्पिटल था, नंबर 1 हॉस्पिटल था. अब कांदिवली बोलते जाओ तो कांदिवली न जाने के लोग मेरे पास आते हैं.
कि शर्मा साहब आप कुछ करो, तो मैंने चिनाई कॉलेज का एजुकेशन किया हुआ था अंधेरी में पूरी ताकत से और बचाया कॉलेज को। तो मैंने इसके लिए बोला कि ठीक है मैं लड़ूंगा। तो उन्होंने मुझे बताया कि वहां पे पावर स्टेशन जो अडानी का, हम लोग आए थे एक दिन और वहां पे उन्होंने उसको रंग रोटी मतलब क्या होता है कलर वलर, उन्हें जो जंगल जैसा था उसको किया, वहां पे चर्चा चली। तो उन्होंने बताया कि हमारे साहब अडानी ये लेने वाले और अच्छी सुविधा हो जाएगी। तब उन लोग का और दूसरी बात बेशरम के लिए 750 कर्मचारियों का तबादला कर दिया इन्होंने। एक तो इनको चालू का कर्मचारियों का तबादला कर दिया, शर्म भी नहीं। और रोज बोलते हैं 2 महीने चालू होगा, 3 महीने चालू, 1 महीने चालू होगा। अब कह रहे हैं कि एम्प्लॉय हमारे पास नहीं है, अब बोलेंगे साधन नहीं है। ये महाराष्ट्र का कामगारों का नंबर 1 हॉस्पिटल था। तो इसके लिए ये जो स्कैंडल है 5,000 करोड़ रुपए का है, 12 एकड़ जमीन, 5 लाख स्क्वायर फीट, 5 FSI 25 है, मल्टीप्लाई बाय रेडी रेक्टर है 20,000 पर स्क्वायर फीट, मतलब ये 5,000 करोड़ का घोटाला है। और इनको डालना कितना है 10 करोड़ रुपया। हॉस्पिटल 2 महीने में चालू हो जाएगा, उसके बाद फिर ये लोन लेंगे, मॉर्गेज करेंगे, फिर कमर्शियल जो भी करना है फिर तो उनका प्रॉपर्टी हो गया, फिर जो चाहे करेंगे। तो हमने ये मांग किया है प्रशासन से और स्टेट गवर्नमेंट से। स्टेट गवर्नमेंट ने इस पे सहमति क्यों दिया? क्योंकि प्रिंसिपल सेक्रेटरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वो इसमें एक्स ऑफिशियो मेंबर होता है कारपोरेशन में, उसने सहमति क्यों दिया? नंबर 1। दूसरी बात, अडानी का जो भी प्रक्रिया चल रहा है उसको रद्द किया जाए, उसको जरा भी अटेंड नहीं किया। और तीसरा, जल्दी से जल्दी हॉस्पिटल चालू किया जाए। और अगर नहीं हॉस्पिटल चालू किया तो 1 महीने में कामगारों का तीव्र आंदोलन अंधेरी के अंदर कामगार हॉस्पिटल के सामने होगा। और अगर गलती से अडानी के हाथ में गया तो फिर आग लगेगी, जो मैंने बोला डेंजर ऑन, आई विल डेंजर ऑन, तो वही हालत होगी। मतलब ये दिमाग से निकाल देकर हम लोग सहन करेंगे, पेशेंस लोगों का टूट रहा है। ये हमारी मांग है और ये नियोजन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। क्या ऐसा लगता है कि सेंट्रल गवर्नमेंट से मिलकर, जैसे आपने अडानी का नाम लिया, तो इसी अस्पताल को अडानी प्राइवेट कर देगा और वो बनाएगा? अडानी का जो अभी तक हमको पता चला है कि अडानी ने इसको टेक ओवर करके कुछ हेल्थ केयर क्या क्या कौन सी दुनिया में जैसे और हॉस्पिटल है वैसा करेगा, ऐसा होगा। लेकिन वो उसका कोई लेखा जोखा हमारे सामने आया नहीं है। लेकिन वो जब लेगा तो ये MIDC की लैंड थी, MIDC ने इसको दिया है हॉस्पिटैलिटी के लिए, तो दूसरा काम तो कर नहीं सकता, काम तो वही करना पड़ेगा। और 1 फुट कंस्ट्रक्शन भी नहीं करना है, पूरा कंस्ट्रक्शन रेडी है, मशीन भी रेडी है। तो ये इसकी जो कीमत है वो है 5,000 करोड़। तो वो उसको मॉर्गेज करके पैसा फिर दुनिया का करेगा। अभी तो उसको मेडिकल ही चालू करना पड़ेगा, कल बंद कर देगा। अभी मेडिकल के नाम पे टेक ओवर करेगा और फिर जो चाह रहा हो रहा है ना, वो जो चाह रहा। अभी टाइम्स ऑफ इंडिया में 2 दिन पहले अपना एयरपोर्ट का था, 5 फ्री FSI मांग रहा है। अगर आप सोसाइटी में रहते हो और अगर आपको बिल्डिंग बनाना है रीडेवलपमेंट, तो आपको 3-3 हजार फुट प्रीमियम भरना पड़ रहा है, फंजेबल का भरना पड़ रहा है, उसको नहीं 5 FSI फ्री एयरपोर्ट के लिए। टाइम्स ऑफ इंडिया में था, टाइम्स ऑफ इंडिया में था। तो अडानी जो चाहे होगा, लेकिन ये हम होने नहीं देंगे। आग लग जाएगी, आग लग जाएगी। ये सेंट्रल गवर्नमेंट आप लोगों के ध्यान में फिर से मैंने लाके, इस समय केंद्र सरकार के अंदर है। हाँ, 2009 ठीक है, धन्यवाद। थैंक यू। इसको अच्छा असर दीजिए, जनहित में है। हाँ?